हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. हे बघा, आज तुम्हाला मी लिंबाचं लोणचं घालून दाखवते. हे 3 किलो लिंबू आहेत आणि हे ते एक दीड किलो लिंबाची साल आहे. आपण लिंबू पिळलेले असतात ना, त्याच्यामध्ये मीठ काढून ठेवले हो का. हे किती छान मुरलं आहे हो का, मुरून आलं आहे चांगले हो का. आता हे आणि हे मिक्स करायचं आहे मला. ह्याच्यामध्ये जवळजवळ मी 1 किलो ते पाऊण किलो एका किलोला पाव किलो मीठ. हे 3 किलो आहेत तर त्याला पाऊण किलो मीठ म्हणजे 3 पाव मीठ घालणार आहे मी. आणि हो का, हे 3 मिरचीचे पुडे घालणार आहे ह्याच्यामध्ये हे सगळं मुरल्यानंतर मी साखर आणि मिरची टाकणार आहे. ह्याला मुरायला 3 महिने लागतात बघा. चांगलं मुरायचं असलं तर ह्याला 3 महिने लागतात. बरणीमध्ये मीठ आणि फक्त लिंबू घालून करावं लागतं हो का. आता हे असं मुरलेलं लोणचं बघा किती छान झालं आहे हो का. असं मुरून परत ह्याच्यामध्ये साखर टाकायची मुरल्यानंतर आणि उन्हात ह्याच्यात 5 ते 6 ग्लास पाणी टाकून उन्हात ठेवायचं. हे 5 ते 6 ग्लास पाणी टाकून उन्हात ठेवलेले हो का. रस्सा कसा तयार झाला. ह्याच्यामध्ये साखर टाकून किलो साखर टाकावी लागते बघा, नाहीतर आंबट लागते. आता हे तर माझे रसाचे एकदम लिंबू आहेत. हे पिळलेले लिंबू नाहीत का, नाहीत रस भरलेले लिंबू आहेत. ह्याला मला किलोला 1.5 किलो ते 1.25 किलो साखर टाकावी लागेल. हे 2 ते 4 भरणे, 3 भरण्या असल्या मोठ्या भरण्या आहेत ना, ते 3 ते 4 भरण्या लोणचं परत होतं आहे. आता ह्याला ना फक्त मीठ मिक्स करायचं ह्याच्यामध्ये हो का. आता इथे मीठ आहे, इथं मी साधं मीठ घेतलं आहे. सेंदव मीठ घालू नका, काय करते सेंदव मिठाने नासायची शक्यता वाटते. आता ह्याला ना फक्त 3 किलोला 1 किलोला पाव किलो मीठ घालायचं. आणि मसाला जर टाकायचा असला तर 200 ग्रॅम टाकल्यावर चालते, पण मी जास्त घालणार आहे. मी आता ह्याच्यामध्ये मुरल्यानंतर साखर घालते, मिरची घालते लाल, आणि परत ह्याच्यात 5 ते 6 ग्लास पाणी टाकून उन्हाळ्यात मी ना एक कपडा बांधते भगुण्याला आणि ते 15 ते 20 दिवस उन्हात ठेवते. उन्हात ठेवल्यानंतर ते लोणचं तसं तयार होतं आहे. तुम्ही आता मी तुम्हाला बरणीतलं दाखवू ना, तसं लोणचं तयार होतं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा मीठ टाकले. आता ह्याच्यामध्ये मी मसाला टाकते. ह्यावेळेस मी मसाला लवकरच टाकून ठेवणार आहे, म्हणजे मसाला आणि मीठ बरोबर टाकलं की लिंबाचं लोणचं लवकर मुरतं आहे. आता हो का, हे किती छान मुरालं आहे. ह्याच्यामध्ये काहीसुद्धा नाही बघा, फक्त ह्याच्यामध्ये साली टाकलेलं आहे तरीसुद्धा हो का चॉकलेटी होऊन मुरून गेलं. ह्याला महिना झाला. मी पिळलेल्या साली फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या आणि ते ह्याच्यात घातल्या होत्या. आता ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे मला आणि 1-2 बरण्यामध्ये भरून ठेवायचे. जेव्हा कडक उन्हाळा लागेल त्यावेळेस मी ह्याच्यामध्ये मिरची थोडी आणि किलो साखर, का तर आंबटपणा येऊ नये म्हणून किलो साखर टाकायचं असते. तर तुम्हाला जिरे टाका, साबूत नाही तर टाकू नका. हे मसाला टाकला तरी चालते. आणि लिंबाचा मसाला भेटतो बरं का, रामबंधूचा ना. तुम्हाला सांगते मी 2-3 हेच आहे का, असा कोणाचा आहे कोणाचा हो का, आचार मसाला हिंगयुक्त. आणि हे लिंबाचं आहे हो का, लिंबू रामबंधूचा आहे. मी काय ॲडव्हर्टाईज करत नाही, तुम्ही कोणत्याही कंपनीचा टाकू शकता बरं. आता ह्याला मिक्स करायचं आहे चांगलं. 3 किलोला 3 पुडे टाकायचे बरं का. आता ह्याच्यामध्ये मिरची टाकायची गरज लागत नाही हो का. किती छान मसाला आहे. मिरची बिलकुल टाकायची नाही. आता हे सगळं मिक्स करून ठेवायचं आणि चांगलं मुरू द्यायचं. मुरायला ह्याला 2 ते 3 महिने लागते. तर चांगलं मुरायला आणि चॉकलेटी कलर यायला ते सगळं झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला आता ना, ह्याच्यामध्ये हे रसभरीत लिंबू आहेत म्हणून ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी कमी लागणार आहे होता. रस आहे ह्याच्यामध्ये, ते ना साली येतात म्हणून त्याला पाणी टाकावं लागते. तरी मला ह्याला 4 ते 5 ग्लास पाणी टाकून 2 भगुण्यात मिक्स करून उन्हाळ्यात चांगला कपडा बांधून 15 ते 20 दिवस ठेवावं लागते. रोज त्याला रात्री हलवायचं, परत कपडा बांधायचा, का तर पालीची आणि लहान पिल्ल्यांची भीती असते उन्हाळ्यामध्ये. आता ह्याला ना चमचुले काय केले अंगार पिल्ले. आता ह्याला ना मिक्स करायचं आहे चांगलं. बी मी काय काढले नाहीत, जास्त बी निघाले तेवढे काढले. बी जरी मध्ये राहिले तरी हे नासत नाही. आणि मी पाणी टाकते तरी माझं लिंबाचं लोणचं नासत नाही बरं का. मी तुम्हाला पाणी टाकताना पण दाखवते हे लिंबाचं लोणचं. आता बघा, हे सगळं मिक्स करायचं आहे आणि ह्याच्यात सगळं हे मुरल्यानंतर ह्याच्यात साखर आणि पाणी टाकून 15 ते 20 दिवस उन्हात ठेवायचं. ज्यावेळेस मी उन्हात ठेवायचे त्यावेळेस पण तुम्हाला दाखवीन बरं का मी. आता हे मी मस्त मिक्स करायचे. ते साली पण ह्याच्यामध्ये घ्यायचं. बघा किती छान कलर आला आहे. तुम्हाला बेडेकरचं घ्या, रामबंधूचं घ्या, तुमच्याकडं कोणता मसाला मिळेल ते घ्या. मी काय ॲडव्हर्टाईज करत नाही कोणत्या मसाल्याची. आता हो का, हे साली आहेत फक्त. बघा किती छान मुरल्यात हो का. चॉकलेटी कलर आला आहे हो का. मुरलंही चांगलं. महिना झाला असेल मी ठेवून. लिंबाच्या लोणच्याला मुरायला जास्त दिवस लागत नाही. तर आता तुम्हाला बरणीमधलं दाखवलं होतं ना, त्या प्रकारे तयार होतं बघा लिंबाचं लोणचं. बघा किती छान कलर आला. मुरून एकदम छान झालं आहे.
ह्या बरणीत मी थोडा थोडा कात्रीने कट करून तुम्ही चाकूनी कट करत बसू नका. चाकूनी उभा कट करायचा आणि कात्रीने कट मारून हे असे बारके बारीक बारके बारीक करायचे. जसं कुणाला लागेल तसं घेतात ना ते सगळेजण. हो का किती छान मुरलं आहे. हो का ह्याच्यात लिंबू सालच आहे हे फक्त. ह्याच्यामध्ये मीठ टाकून मुरायला ठेवलं होता. 1 महिना झाला आहे. ज्यादा ह्याला मुरायला जास्त उशीर लागत नाही. गरम दे थोडंसं. आणि हो का आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मिरची मसाला नाही सुद्धा टाकायचा. मीठ साखर टाकून सुद्धा तुम्ही करू शकता बरं का. मीठ साखरेचा सुद्धा खूप छान होते. आता हे मिक्स करायचा, बरणीमध्ये भरायचा. बरणीमध्ये भरलं की ते तुम्हाला दाखवलं ना चॉकलेटी कलरचा लोणचं बरणीमध्ये त्या प्रकारे तयार होते. पण ह्याच्यामध्ये साखर आणि मीठ टाकल्यानंतर तेवढा रस्सा तयार होते. 5 ते 6 ग्लास ह्याला. आता ह्या एवढ्या मला उन्हात ठेवायला मुरल्यानंतर 6 ते 7 मोठे ग्लास पाणी लागते बरं का. हो का हे ग्लास आहे असं मोठा. हो का इथं ठेवलेलं पालत आहे. माझा हात भरलेले मोठा ग्लास आहे चांगला. 1 वितीचा ग्लास आहे. तेवढे ग्लास पाणी लागतं आहे. पाणी साखर मिक्स करायचे ह्याच्यामध्ये. हवं असेल तर थोडं मीठ टाकायचं पण आता मीठ ह्याला लागणार नाही. आणि हे लोणचं असं तयार करून ठेवायचं. मग ह्या फोडणीत येत नाही बरं का. माझ्याकडे फोडणीचं आवडत नाही, साखरेचं आवडतं. साखरेच्या लोणच्याला कधी पण फोडणी द्यायची नाही. ते चांगलं लागत नाही का तर ह्याच्यामध्ये हिंग वगैरे सगळंच घातलेलं असतं. आता हे बरणीमध्ये भरून ठेवायचे. आणि तुम्हाला जर ह्याच्यात साखर टाकायची नसली तर असं पण तुम्ही खाऊ शकता बरं का. आपली आपली आवड आहे. जसं तुम्हाला आवडेल तसं खा. चांगलं मिक्स करावं लागतं त्याला पाणी सुटूस तर. आणि बरणीमध्ये भरून ठेवायचं. जेव्हा हे चांगलं मुरेल तेव्हा काढायचं. भुगण्यामध्ये ओतायचं. त्याच्यामध्ये पाणी घालायचं. पाणी घालून साखर घालून चांगलं हलवून त्याला कापड बांधून उन्हामध्ये ठेवायचं. पातळ कापड बांधायचं. पातळ कापड बांधलं की त्याला ऊन लागते. रोज रात्री त्याला हलवायचं आणि बरणीमध्ये भरून त्याला कापड बांधून ठेवून टाकायचं. 15 ते 20 दिवस कडक एप्रिल मेमध्ये ठेवायचं. हे म्हणजे चांगलं मुरून जाते परत. आणखी मुरलं की त्याची साखर पण मुरती. ह्याला काय शिजवायची गरज नाही. फक्त हे लोणचं उन्हाचं आहे बरं का. माझं जर हे लिंबाचं लोणचं तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझं हे लोणचं कसं वाटलं. बंद करू. आता हे बघा हे चांगलं हे भरलं आहे. हो का हे काचाची बरणी घेतली आणि 2 प्लॅस्टिकच्या बरण्या घेतल्यात. काच प्लॅस्टिक कशामध्ये पण टिकते. फक्त त्याला ना व्यवस्थित हलवून घ्यावं लागते. हो का किती छान हलवलं आहे बघा बघा. आता बघा ह्याला पाणी किती छान सुटले. तुम्ही सालीचं सुद्धा करू शकता बरं का. पण त्याच्यात 25 ते 30 लिंबू पिळावे लागते परत. मग छान होते सालीचं सुद्धा. नुसती साल असते ना त्याच्यामध्ये आपण लिंबाचा रस पिळायचा आणि तेच लिंबाची साल परत त्याच्यामध्ये तुकडे करून टाकायचे. माझ्याकडे मिरचीचं लोणचं पण मी असंच केलेलं आहे. मिरची कुटली त्याच्यामध्ये लिंबू टाकले पिळून आणि ते लिंबाची साल मिरचीमध्ये मिक्स केली. छान झालं आहे माझं ते पण लोणचं बरं का. आता गेल्या वर्षीच टाकलेलं आहे मी. त्याचा व्हिडिओ पण टाकलेला आहे. आता बघा ह्याच्यामध्ये भरून ठेवायचं आपल्याला. हे भरणी चांगले धुवून पुसून उन्हात ठेवून घेतलेली आहे. बरण्या चांगल्या स्वच्छ करून घ्या आणि लगे भरा बरं का. असं तुम्ही बाहेर ठेवलं तर ह्याच्यावर चिलटं वगैरे बसते छोटे छोटे आणि परत मग ते आजचा लोणचं खराब होऊन जाते. बघा आता ह्याच्यामध्ये भरून ठेवायचं. 1-1.5 महिना भरून ठेवायचं हे. परत त्याला चांगलं उन्हाळा आला सुरू झाला की त्याच्यामध्ये साखर टाकायची, पाणी टाकायचं आणि हलवून 15 ते 20 दिवस चांगले त्याला पाक तयार होतं उन्हात ठेवायचं. माझं हे लिंबाचं लोणचं आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझं हे लिंबाचं लोणचं कसं वाटलं. तुम्हाला मसाले बाहेरचे टाकायचे नसतील घरी तयार करून मसाले तुम्ही टाकू शकता. धन्यवाद.